टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाही, खरं म्हणजे मला अतिशय आनंद होतोय की गिरगाव, जसं शिवडी, वरळी, लालबाग हा मराठमोळा परिसर म्हणून ओळखला जातो। तिथे काय स्वयंपुनर्विकास आजच होतोय असं नाही आहे। आज खऱ्या अर्थानं त्याला गती मिळते, कारण एक सॅम्पल केस याच गिरगावामध्ये गोरेगावकर लेनला प्रफुल्ल हाऊसिंग सोसायटी आहे आणि तिथे अतुल वझे म्हणून आहेत। त्यांनी 10,000 साली त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलप करून ती सोसायटी उभी केली। आता लोक त्या ठिकाणी राहायला जातात। मी स्वतः आता तिथे जाऊन बघून आलो। ते साधारण 350-400च्या स्क्वेअर फीटात राहत होते, आज 750 स्क्वेअर फीटामध्ये ते राहत असल्याचं आज त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्यांनी तर ड्रेनेज सिस्टीम, ओला कचरा सुका कचरा प्रक्रिया खाली मशिनरी बसवले आणि उत्तम अशा प्रकारची सदनिका कशी होते हे गिरगावमध्ये वझेनी दाखवून दिलेलं आहे। आणि हे अभियान आज मुंबईवर सुरू आहे। आणि मी स्वयंपुनर्विकास हा श्वास समजून सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला जेव्हा मोठं घर मिळतं, विशेषतः या मध्यमवर्गीय वसाहतीत मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्याच्या आयुष्यात यापेक्षा मोठं स्वप्न काय असू शकत नाही। आणि आज मुंबईत स्वयंपुनर्विकास अभियान प्रचंड गती घेत आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना राजाश्रय दिलाय, अनेक सवलती, अनेक इन्सेंटिव्स दिलेत। आणि म्हणून आज मुंबई जिल्हा बँकेकडे जवळपास 1600 हाऊसिंगचे प्रस्ताव स्वयंपुनर्विकासासाठी आले। त्यातल्या 36 जणांना आम्ही कर्ज दिलेत आणि 12 इमारती उभ्या राहिल्यात। म्हणजे होऊ शकतं का, तर झालंय। आणि दुपटीपेक्षा तिप्पट जागा या ठिकाणी मिळाल्यात। मी 2-3 उदाहरण सांगेन। मी गेल्या महिन्यात पार्ल्याला पराग अळवणी आमचे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात नंददीप सोसायटीचं आपण चावी वितरण समारंभ केला। मला वाटतं मीडियाने ते चांगल्या पद्धतीनं दाखवलं। 360 स्क्वेअर फीटात त्या ठिकाणी लोक राहत होती, आज 1400 स्क्वेअर फीटामध्ये जात आहेत। म्हणजे हा मिरॅकल आहे। आणि मला वाटतं ते सोसायटीचे अध्यक्ष आज इथे मार्गदर्शन करायला आलेत, कारण आधी केले मग सांगितले। आज ते सोमपुरा त्यांच्या स्वयंपुनर्विकासाचं कथन करणार आहेत। यानंतर अजित कुमार सोसायटी गोरेगाव ईस्टला 400-800 मध्ये गेले। आशिष शेलारांनी मी चावी वाटप केलं मुलुंडचं, तेही दुपटीपेक्षा जास्त घरात। आर्यावर्त सोसायटी मुलुंड ईस्टला गेले। 25 तारखेला राज्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री चारकोपला येत आहेत। श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं चावी वाटप, जी इमारत स्वयंपुनर्विकासातनं उभी राहिले त्यांनाही दुपटीपेक्षा जास्त जागा मिळते। आणि मुख्यमंत्री या स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः चाव्या वाटपाला येणार आहेत। त्याच बिल्डिंगच्या शेजारी अभिलाषा आहे, म्हाडाचे बैठे रूम असतात, ते 290 मधनं 920 स्क्वेअर फीटात जाणार आहेत। मी या सगळ्या सोसायटींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की आपण जाऊन बघू शकता। आणि इथे केवळ लाभ मिळतो याच्यासाठी नाही आहे, इथे आत्मनिर्भर गृहनिर्माण होतंय। तुम्ही कोणावर निर्भर नाही आहे, तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। बिल्डरच्या दरवाज्यात जाऊन लाचारासारखं त्याच्या टेबलावर बसायचं, स्टूलावर बसायचं। बिल्डर आतमध्ये एसीत बसलाय, जागा माझी, मालक मी, परंतु 2 तासांनी आम्हाला आज बोलवणार। इथे तुम्ही ठरवणार कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, इथे तुम्ही ठरवणार सिमेंट कुठलं टाकायचं, इथे तुम्ही ठरवणार स्टील कुठलं वापरायचं। चेक सोसायटी सोडणार आणि त्याच्यामुळे पूर्णपणे नियंत्रण या ठिकाणी सोसायटीवर, सभासदांचं, सोसायटीचं या प्रकल्पावर राहतं। आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी या स्वयंपुनर्विकास पुढे आलं पाहिजे। मी आमच्या श्रीधर जगतापला मनापासून धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो की हा विषय
160 ते 180 स्क्वेअर फूटमध्ये आमच्या अनेक पिढ्या राहिलेल्या आहेत. पुढच्या पिढीला मोठी घरं हवी आहेत. किती जागा मिळू शकते या 160-180? मला वाटतं 160च्या तिप्पट जागा मिळायला हरकत नाही. कारण गिरगाव आज प्रचंड चांगल्या प्रकारचा भाव मिळणारा असा विभाग त्या ठिकाणी झाला आहे. आणि मला वाटतं 160मध्ये राहत असतील तर त्या ठिकाणी 500च्या आसपास जागा जायला काय हरकत नाही आहे. आज मी अत्यंत आनंदी आहे की गिरगाव, आमचं मराठमोळं गिरगाव, जिचा चाळ सिस्टीम आहे, 100 वर्षाच्या चाळी आहेत, आणि त्या ठिकाणी आज स्वयंपुनर्विकासाची एक गती घेणारी अशा प्रकारची आज मुहूर्तमेढ रोवली जाते. आणि मला खात्री आहे की या निमित्तानं या गिरगावमध्ये स्वयंपुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. आणि मी जिल्हा बँक म्हणून, राज्य सहकारी बँक असेल, सरकार म्हणून आम्ही सारी मदत आणि ताकद या पुढे येणाऱ्या प्रकल्पांना आणि विकासासाठी देऊ. भाऊ, काही राजकीय प्रश्न होते. गटाचे संजय राऊत यांनी सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. जर ईडी सीबीआय आमच्या हातात असेल तर अमित शहा देखील मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करू शकतात. मला वाटतं महाराष्ट्रासमोर संजय राऊतच हा मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे की त्याचं उत्तर अजून सापडत नाही. 30 कॅसेट उगाळून रोज शिळ्या कडीला ऊत आणण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे. आपल्या देशाची लोकशाही एवढी भक्कम आणि प्रगल्भ आहे की अशा यंत्रणा काही करू शकत नाहीत. आणि कोर्ट नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये आहे की जर चुकीच्या गोष्टी केल्या तर कोर्टानं त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे संजय राऊत हे केवळ सकाळी उठलं की तुमचे कॅमेरे लागले की काहीतरी विचित्र बोललं नाही तर तुम्ही दाखवणार नाही. आता स्वयंपुनर्विकासाला किती जागा देता मी बघतो, कारण तो विषय काय चालणारा नसतो. खरं म्हणजे गरिबाच्या जीवन मरणाचा विषय. पण आपल्याला संजय राऊतने काय शिव्या दिल्या हे महत्त्वाचं वाटतं. हा फरक पण आपण समजून घेतला पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी दाखवायचं बंद व्हाल संजय राऊतला, त्या दिवशी संजय राऊत अशा प्रकारची बाष्पळ बडबड करणार नाही. दुसरीकडे ऑपरेशन होत आहेत, सत्ता नसतील तर यांची सर्व ऑपरेशन बंद होतील आणि दुकानं सुद्धा बंद होतील असं सुद्धा नाही. मला वाटतं प्रश्न हा ऑपरेशनचा नाही, प्रश्न विश्वासार्हतेचा आहे. आमची सत्ता नव्हती, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब होते. एकही आमदार तुम्ही घेऊ शकला नाहीत, एक नगरसेवक घेऊ शकला नाहीत, आमचा एक साधा बूथ अध्यक्ष तुम्ही घेऊ शकला नाहीत. याचा कारण आमच्या पक्ष नेतृत्वावर आमच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा विश्वास होता. तुम्ही आता आत्मविश्वास नेतृत्वानं हरवला आहे. तुमच्यात लढायची हिंमत राहिलेली नाही. तुम्ही शस्त्र टाकलेली आहात. त्याच्यामुळे आज लोक इकडे तिकडे जात आहेत. तुमचे कडवट निष्ठावंत सैनिक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करायचं राहिलं बाजूला. दुसऱ्याला शिव्या देण्यात काय अर्थ आहे? आता राजन साळवीसारखा बाळासाहेबांचा कडवट सैनिक जेव्हा जातो तेव्हा आत्मपरीक्षण करायचं की शिव्या देत बसायचं? भास्कर राऊत सुद्धा, भास्कर जाधव आज तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. त्याने त्या ठिकाणी दुरुस्त व्हावं आणि उरली सुरली उबाटा त्या ठिकाणी भक्कम करण्याचा प्रयत्न करावा. केवळ अशा प्रकारची उणीधुणी टोमणे टीका करत बसलात, उरलं सुरलं अस्तित्व संपून जाईल. सर, भास्कर जाधव यांचे बंधू बाळासाहेब जाधव हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत 500 कार्यकर्त्यांसोबत. किरण सामंत यांच्या बैठकीत मला वाटतं भास्कर जाधवांचे बंधू प्रवेश करतायत याचा अर्थ पुढे काय होणार आहे याचं सूचिन्हच मला वाटतं शिंदे साहेबांच्या दृष्टीनं दिसतंय. धस आणि बीडमध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धस आणि मुंडे यांची झालेली भेट यावरनं राजकारण आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी षडयंत्र रचलं हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे आणि कुठेतरी या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील धस यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता या विषय? मला वाटतं सुरेश धस हा अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचा कार्यकर्ता नेता आहे. पोटात एक ओटात एक असं मानणारा नेता नाही. आणि म्हणून भेटल्यावर भेटीची कबुली दिली. कबुली दिल्यावर मी माझा विषय सोडणार नाही हेही त्यांनी सांगितलं. जर त्यांनी विषय सोडला, गप्प बसला तर त्या ठिकाणी त्यांच्यावर टीकेला वाव उरतो. प्रदेशाध्यक्षांनी बोलवल्यावर जाणं हे त्या ठिकाणी कर्तव्य आहे. तो पक्षशिस्तीचा भाग आहे म्हणून ते त्या ठिकाणी गेले. परंतु त्यांच्या विषयाशी गुन्हेगारी या
विषयावर त्यांनी जो आवाज उठवायला घेतलाय त्याच्याशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करतील असं मला वाटत नाही. दरेकर साहेब नाराजी व्यक्त केलेली आहे धसांनी, कारण ज्या मुंडेंवरती आरोप होत आहेत त्यांचीच भेट घेतल्यामुळे. नाही, मला वाटतं हे बघा, प्रत्येक जण आपल्या परीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी करत असतो, परंतु यावर सुरेश धस यांनी अत्यंत स्पष्टपणे रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या 8-10 दिवसाच्या मोमेंट आपण त्या ठिकाणी तपासा ना, आणि जर तुम्हाला त्यांची भूमिका संशयाची वाटली तर तुम्ही धसांना दोषी धरू शकता ना, परंतु त्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी धस सज्ज झालेत आणि त्यात ते अजिबात तडजोड करणार नाहीत. दरेकर साहेब गंभीर घटना आहे. काल मध्यरात्रीची चेंगराचेंगरी झालेली आहे. 18 लोकांचा मृत्यू झालेला आहे या चेंगराचेंगरीमध्ये. प्रयागराजला जे जात होते रेल्वे स्थानकावर, मात्र संजय राऊत असा दावा करतात की हा सरकारी आकडा खोटा आहे. तब्बल 120 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा ते करतात. संजय राऊतांनी 120 लोकांची नावं त्या ठिकाणी सांगावी. मला वाटतं मेलेल्या टाळूवरचं लोणी खाणारे हे अवलादी आहेत. लोक त्या ठिकाणी गेलेत, त्याचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे. काही त्या ठिकाणी गर्दी जास्त होते, झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. प्रयागराजला अनेक व्यवस्था सुस्थितीत तिथल्या प्रशासनानं केलेल्या आहेत, परंतु मला वाटतं देव, देश आणि धर्म हे सगळं त्या ठिकाणी बासनात गुंडाळलेलं संजय राऊत आणि त्यांचं नेतृत्व असल्यामुळे ते अशाही गोष्टीचं राजकारण करतात, हे दुर्दैवी आहे. साहेब, सध्या मुंबईत न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जो गैरव्यवहार झालेला आहे यावरनं आता आम आदमी पक्षाकडनं भाजपवरती निशाणा साधलाय की या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये राजकीय नेते आणि विशेषतः भाजपच्या नेत्यांचा जास्त हात असल्याचं आणि त्यामुळे कुठेतरी या घटना मला वाटतं अत्यंत मूर्खपणाचं, कुठली माहिती न घेता केलेलं वक्तव्य आहे. कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या बँका असतील, 5% पण नसतील. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकीच्या सगळ्या लोकांच्या बँका आहेत, परंतु भाजप शिवाय यांना काय सकाळ दुपार संध्याकाळ दिसत नाही. ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली बँका आहेत त्या उत्तम पद्धतीनं चालल्या आहेत, हे मी अत्यंत दाव्यानिशी सांगतो. ती बँक जॉर्ज फर्नांडिस, जनता दल यांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन काढलेली आहे. तथापि आपण अशी गोष्ट झाल्यावर लगेच संस्थापकांना किंवा ज्या लोकांनी मोठ्या उद्देशानं कामगारांसाठी, रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सीवाल्यांसाठी बँक काढली, त्यांचा उद्देश भविष्यात असं काय होईला नव्हता. त्यांचा उद्देश प्रामाणिक होता. त्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य करणं, ज्यांनी स्वतः कुठलं मंडळ चालवलं नाही, एखादी पतपेढी चालवली नाही, ते अशा गोष्टी बोलणार. लाडक्या बहिणीवरची माया अटली एका प्राप्तिकर विभागाकडून आता यांच्या खात्यांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांचं उत्पन्न अधिक होतं त्यांना अपात्र केलं जाणार आहे. मला वाटतं कुठलीही योजना येते ही गरिबाच्या कल्याणासाठी असते, कारण टॅक्स पेअर नेहमी बोलत असतो की आमच्या पैशाचा योग्य वापर करावा आणि त्यांच्या पैशाचा योग्य वापर गरिबांसाठी व्हायला पाहिजे. जर आता या योजनेमध्ये निकषात न बसणारी लोक जे सुस्थितीत आहेत ते येत असतील तर शेवटी टॅक्स पेअरच्या पैशाची काळजी घेतोय आणि एकाही लाडक्या बहिणीला जी निकषात बसते, गरजू आहे, गरीब आहे, ती या योजनेतनं वगळली जाणार नाही. हे अनेकदा सांगितलंय, पुन्हा एकदा मी सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.